प्रेक्षक नमस्कार. खरं तर आपण रांजणगाव कारेगाव गटाच्या जे गाव आहे खरं तर मोराची चिंचोली या परिसरात आहोत. आपण काल रांजणगाव MIDC या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्याची समस्या होती ती मानसिंग भैया पाचुनकर आणि नामदार दिलीपराव पाटील यांच्या माध्यमातून कशी सोडवली गेली होती ते खरं तर जाणून घेतलं. कारण पंचतारांकिक असं त्या ठिकाणचं तो जे काही इंडस्ट्रियल भाग होता, जे काही त्या ठिकाणी औद्योगिक नगरी आपण पाहिली. खरं तर त्या ठिकाणी MIDC झाल्यानंतर शेतकऱ्यांना जागेचा मोबदला खरं मिळाला, पण त्या MIDC लगत जे शेतकरी होते ज्यांची जवळपास 1000 एकर जमिनी होत्या त्या जमिनीत जायला शेतकऱ्यांना रस्ता नव्हता. आणि तो रस्ता साधारणतः 2002 ते 2011-12 पर्यंत पाठपुरावा करून मानसिंग भैया पाचुनकर यांच्या माध्यमातून एका कंपनीच्या जागेतून खरं तर तो रस्ता करून देण्यात आला होता. आणि आज आपण काय मोराची चिंचोली या भागात जे शेतकरी आहे ज्यांना शेततळ त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, त्यांची शेत जमीन, कारण खरं तर हा सगळा कोरडवाहू भाग होता. या ठिकाणी काही पिकवलं जात नाही, सगळं पावसाच्या पाण्यावरती सगळं डिपेंड होतं. शेतकऱ्यांना काबड कष्ट करून शेवटी निसर्गावरच त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागत होतं. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या खरं तर आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय की आजची काय बदललेली परिस्थिती आहे. बघा, आपलं काय नाव, काय गाव कोणतं? माझं नाव योगेश मोहन नाणेकर, राहणार चिंचोली मोराची, तालुका सरोड, जिल्हा पुणे. बरं, साधारण आता एक तळ आपण पाहतोय, 2 तळ तुमच्या शेत शिवारात आम्हाला दिसत आहे. हे कधी साधारण तळ झालेले आहेत? एक गेल्या वर्षी तळे पूर्ण झालेली आहेत. बरं, कोणाच्या माध्यमातून झाले काय सांगाल? कोणाचं यश होतं सगळे? यश म्हणलं तर आम्हाला लाईन्स खोदण्यासाठी पाटलांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. मानसिंग पाटलांनी. आणि नळ्यांचा खर्च आम्ही स्वतः वैयक्तिक केलेला आहे. तर काय होतं की गावामध्ये आपल्याला शिव ओलांडीची असली किंवा 1 फुटभर जागा जरी खदायची असली पाईप टाकायला तर शेतकरी करू देत नाही. मग तुम्ही गणेगावातून इथपर्यंत आणलेलं आहे. पाटलांचं नक्कीच सहकार्य झालेलं आहे आम्हाला भरपूर. बरोबर, कारण मानसिंग पाटलांचं प्रत्येक गावामध्ये असणारं योगदान, त्यांचं असणारं काम, त्या माध्यमातून तुम्ही 6 किलोमीटर जवळपास लाईन आणलेली. हो, एवढं शक्य नव्हतं, पण पाटलांमुळे आम्हाला हे शक्य झालेले. बरं, साधारण ह्या तळ्यावरती किती एकर शेती आपली? याच्यात 10 एकर क्षेत्र माझं पूर्ण पाण्याचं झालेलं आहे. पूर्ण पाण्याचं झालं? बरं, काय आता पीक घेतो आपण याच्यावरती? याच्यावरती ऊस आहे. बरं. आणि बाकीचे कांदा वगैरे सर्व पिकं, भाजीपाला वगैरे. जेव्हा तळ नव्हतं त्याच्या आधीची काय परिस्थिती होती? पूर्ण बेकार परिस्थिती होती. त्या टायमाला आम्हाला दुष्काळीच भाग आहे आणि त्या पावसाच्या पाण्यावर आम्हाला अवलंबून राहायला लागत होतं सगळं संपूर्ण. हो. तुम्ही खरं तर तरुण शेतकरी आहे. तुमचं शिक्षण काय साधारण झालेलं आहे का शेतीच तुम्ही करताय? मी शेतीच करतोय, माझं 12वी शिक्षण झालेलं आहे. बरं, पण आपल्या भागामध्ये या ठिकाणी शेतीशिवाय तसा पर्याय नाही आणि शेती करायला पाणी नव्हतं. पाणी नसल्यामुळं खूप अडचणी यायच्या आणि त्यानंतर आम्हाला पाटलाचं खूप सहकार्य झालं आणि त्यानुसार आम्ही आता खूप आनंदी आहे पाण्यामुळे. बरं, मानसिंग भैया पाचुनकर आता स्पर्धा पाहतो की रांजणगाव कारेगाव जो आपला जिल्हा परिषद गट आहे या गटातून त्यांच्या पत्नी ही निवडणूक लढत आहे. ज्या पद्धतीने पाटलांनी कामं केलीत, अनेक शेतकऱ्यांची आम्ही प्रतिक्रिया घेतोय. त्यांचं म्हणणं आहे की असं काम करणारा देव आम्ही पाहतोय की ज्याच्यामुळे आज आमचं कुटुंब उभं आहे, आमचं मतदान त्यांनाच. तुमची काय प्रतिक्रिया आहे? 100% आमच्या चिंचोली गावातर्फे संपूर्ण मतदान मानसिंग पाटलालाच होणार आहे. बरं, त्याचे कारण ठोस कामं भरपूर केलेली आहे त्यांनी. बरं. आणि काम समोरच आपल्याला दिसतंय की काम बोलते. बरोबर, याच्या व्यतिरिक्त दुसरं सांगण्याची काही गरजच नाही. संपूर्ण गाव हो त्यांच्या पाठीमागाचे. बरं, कारण काय होतं, निवडणूक आली की अनेक राजकारणी फक्त कागदावरचे विकास दाखवतात, मात्र आम्ही प्रत्यक्ष, आमचं काय मीडिया आहे, आम्ही पत्रकार आहे, आमचं काय जी परिस्थिती आहे, किती मानसिंग पाटील म्हटले असते की मी अमुक केलंय, आमचा विश्वास बसला नसता. आज सकाळपासून तुमच्या भागात फिरतोय, सगळं पाहतोय, ही परिस्थिती पाहतोय. आज तुमचा झालेला विकास आम्ही पाहतोय. पूर्वी हंडाभर पाण्याची असलेली वणवण होती आणि आज घरापर्यंत पाणी पोहोचतंय. बरोबर, नक्कीच या याच्यामुळे भरपूर फायदा झालेला आहे आमचा. आणि याच्यानंतर जे पाण्याची आम्हाला चणचण असायची याच्यामुळे भरपूर आम्हाला फायदा झालेला आहे. तर खरं तर या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे की पूर्वीची परिस्थिती जर का त्यांनी पाहिली तर खूप पाण्याची चणचण होती, पावसाच्या पाण्यावरती त्यांना त्या ठिकाणी अवलंबून राहायला लागायचं. परंतु आता शेतकरी या ठिकाणी पाहतोय ऊसासारखं जे पीक आहे ते सुद्धा या ठिकाणी घेतोय. ज्या काही या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी ज्वारी बाजरी जे काही परिस्थिती असेल त्यावेळेची तशी परिस्थिती होती, परंतु आता या ठिकाणचा शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. शेतकरी खरं तर काबड कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो आणि कष्ट राबराब करून त्या ठिकाणी करत असतो. परंतु पाणी असेल तर त्या शेतकऱ्यालाही त्याचं केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि 2 रुपये उत्पन्न त्याच्या प्रपंचाला त्या ठिकाणी मिळतं. आणि हे जे तळ आपण पाहतोय खरं तर शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. मानसिंग पाटलांनी ज्या पद्धतीने दुसऱ्या गावातून ह्या गावापर्यंत पाईपलाईन आणण्यासाठी त्यांना जे काही सहकार्य केलं त्याच्यातून झालेलं आज हे चीज खरं तर आपल्याला आज पाहायला मिळतंय. अजूनही या परिस्थितीत काय शेतकरी आहे, त्या ठिकाणची काय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. कॅमेरामॅन भानुदास शिराळसह, अतुल परदेशी, आपला आवाज, मोराची चिंचोली.